नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर एक अतिशय मजेशीर असा विचार मांडणार आहे. म्हणजे तुम्ही विचार करा या विचाराविषयी आणि मग तुमच्याही लक्षात येईल की अरे खरंच असंच होतं की. तर ते नेमकं होतंय कसं ऐकूया. एक करायला गेलं तर एक राहूनच जातं. सकाळी फिरायला गेलं तर साखर झोपेचं सुख राहून जातं. शांतपणे पेपर वाचू लागलो तर पूजा प्राणायाम राहून जातो. आणि आता हे दोन्ही साधायचा प्रयत्न केला ना तर मग या गडबडीत नाश्ताच राहून जातो. धावपळ करत हे सगळं केलं तर आनंद हरवतो. डाएट फूड मिळमिळीत लागतं. चमचमीत खाल्लं तर वजन वाढतं. एक करायला गेलो तर एक राहूनच जातं. नोकरीसाठी कुटुंब सोडायचं नाही, पण कुटुंबासाठी नोकरी हवीच. दोन्ही सोडायच्या कल्पनेनं भीती वाटायला लागते. लोकांचा विचार करता करता मन दुखावतं आणि मनासारखं वागायला गेलो तर लोक दुखावतात. एक करायला गेलं ना की एक काहीतरी राहूनच जातं. घाई गडबडीनं निघालो तर सामान विसरतो. सावकाश गेलो तर उशीर होण्याची भीती वाटते. सुखात असलो की दुःख संपतं आणि दुःखात असलो तर सुख जवळसुद्धा फिरकत नाही. एक करायला गेलं की एक राहून जातं. पण या काहीतरी राहून जाण्यातच खरा जीवनातला आनंद आहे बरं का. काहीतरी मिळाल्याचं समाधान आहे. कारण बाळ जन्मल्याबरोबर त्याच्या रडण्यात आनंद आहे. आणि अचानक दुरावलेली व्यक्ती कित्येक वर्षांनी भेटल्यावर आनंदातही रडणं आहे. कधी रडण्यातही आनंद मिळतो तर कधी आनंदातही रडता येतं. ज्याला या कुठल्याच गोष्टीचं काही विशेष वाटत नाही ना, तो माणूसच नाही असं वाटायला लागतं. यंत्रच आहे. म्हणूनच श्रोते हो, आयुष्य हे एकदाच मिळतं, तेव्हा खूप खूप आनंदानं आणि भरभरून ते जगून घेऊया. आयुष्याचा खरा आनंद मिळवूया. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.